नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। हा पदार्थ तयार करण्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतली। हा बटाटा असा पाण्यामध्ये किसून घ्यायचा म्हणजे बटाट्याचा किस काळा पडत नाही। आता हा बटाट्याचा किस 3 ते 4 वेळेस आपल्याला पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे। इथे मी याला वॉश करून घेतलेला आहे। आता पुढची प्रोसेस बघूयात। एका कढईमध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल गरम करून घ्यायचे आणि यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं फुलल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे। हिंग घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। 2 हिरव्या मिरचीचे काप घातले, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक असे कापून घेतली आणि ते यामध्ये घातले। 1 ते 2 सेकंद तेलावरती याला परतून घेतलं। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि पाव कप आपल्याला ओल्या नारळाचा चव यामध्ये घालायचे। सुकं खोबरं सुद्धा तुम्ही ते वापरू शकता, पण ओला नारळ वापरल्यामुळे याला चव खूप छान येते। 1 ते 2 सेकंद असे याला तेलावरती चांगलं परतून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 2.5 कप पाणी घालायचं आहे। आधी 1 कप पाणी घातलं, हा दुसरा कप आणि हा अर्धा कप असं 2.5 कप यामध्ये मी पाणी घातलं। याला मिक्स करून घेतलं। आता या पाण्याला खडखडून आपल्याला अशा पद्धतीने एक उकळ काढून घ्यायची आहे। आता किसून घेतलेल्या बटाट्याचा किस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। यातील जेवढं पाणी आहे ते पूर्णपणे हाताने पिळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने यात घालायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 4 मिनिटं आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती याला शिजवून घ्यायचं आहे। बटाटा किसून घेतलेला आहे त्यामुळे अगदी 4 मिनिटांमध्ये हा किस शिजला जातो। आता यामध्ये आपल्याला पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। पीठ चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं, पिठाच्या अजिबात यामध्ये गाठी नसाव्यात। आता पीठ मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। इथे मी 1 वाटी रवा घेतला आणि बारीक रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला 2 बॅचेसमध्ये असा थोडा थोडा घालायचा आहे आणि याला मिक्स करत जायचं आहे। आता उरलेला रवा देखील यामध्ये घालून घेऊयात। असा थोडा थोडा रवा घातल्यामुळे रव्याच्या गाठी यामध्ये होत नाहीत आणि अगदी मऊसूत असं हे मिश्रण तयार होतं। आता याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता आपल्याला हे मिश्रण गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत याचा मऊसूत गोळा तयार होत नाही आणि हे मिश्रण कढईपासून सुटत नाही तोपर्यंत याला चांगलं शिजवून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मिश्रणाचा छान गोळा तयार होत आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे कढईपासून सुटलेलं आहे। थोडंही मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाहीये, याचा अर्थ हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता याला आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात। मिश्रण फार गरम आहे त्यामुळे याला थोडंसं चमच्याने पसरवून घ्यायचं आहे म्हणजे हे लवकर थंड होईल। आता हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण या पदार्थासोबत खाण्यासाठी एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया। चटणी तयार करण्यासाठी 1 वाटी ओल्या नारळाचे काप घेतले, यामध्ये 2 चमचे फुटाण्याची डाळ घातली, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलं, 3 हिरवी मिरची घातली, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाच्या रसामुळे चटणी चटपटीत तयार होते। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। थोडंसं यात पाणी घालायचं आणि चटणी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे। इथे मी चटणी वाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतायत। आता आपण चटणीसाठी तडका तयार करून घेऊयात। त्यासाठी पॅनमध्ये 3 छोटे चमचे तेल घेतलं, तेल गरम झालं। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, पाव चमचा जिरं घातलं आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली। फोडणी तयार झालेली आहे। आता ही गरम गरम फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही खोबऱ्याची चटणी, चवीला अगदी छान लागते। आता चटणी तयार होत होती तोपर्यंत इथे आपलं हे मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। इथे आज आपण रव्याचे मेदू वडे तयार करणार आहोत, तर त्यासाठी मिश्रण तयार झालंय। आता यापासून वडे तयार करण्यासाठी ज्या साईजचा वडा तयार करायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याचा अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आणि याला टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचे। बोटाला तेल लावून घ्यायचं आणि याला अशा पद्धतीने होल तयार करून घ्यायचं। इथे आपला हा मेदू वडा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतले। आता लगेच आपण वडे फ्राय करून घेऊयात। त्यासाठी तेल गरम करून घेतलं, यामध्ये आपल्याला हे वडे घालून घ्यायचे आहे।
हे वडे आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। वड्यांची एक साईड फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडने यांना फ्राय करून घ्यायचं। इथे मी हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चांगले फ्राय करून घेतले। तुम्ही बघू शकतात वड्यांना छान रंग आलेला आहे आणि हे वडे मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेले आहे। दिसायला एवढे सुंदर दिसत आहे, त्यापेक्षा चवीला अगदी छान लागतात। लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडतील एवढे चविष्ट हे वडे तयार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट असे हे वडे तयार झालेले आहे। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 ग्लास मी कढईमध्ये पाणी घालून घेतलं। यामध्ये एक छोटा लिंबाचा आपल्याला तुकडा घालून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपली जी कढई असते तर ती खराब होत नाही। आता या पाण्याला छान उकळ आल्यानंतर यावरती आपल्याला एक चाळण ठेवायची आहे। यामध्ये आपल्याला काही भाज्या ॲड करून घ्यायच्या आहे। इथे मी 1 वाटी फ्लॉवर यामध्ये घालत आहे, 1 वाटी वाटाणे घालायचे आहे, पाव वाटी गाजर घालायचं आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे। आता या भाज्या आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायच्या आहे। यावरती झाकण ठेवूयात आणि या भाज्या आपल्याला वाफेवरती अशा पद्धतीने छान शिजवून घ्यायच्या आहे। इथे मी या भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहे। आता आपण या भाज्या चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान मऊ अशा या भाज्या शिजल्या गेलेल्या आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि या भाज्या आपण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊया। आता या भाज्या आपल्याला छान मॅश करून घ्यायच्या आहे। हे बघा अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला या सर्व भाज्या व्यवस्थित छान बारीक मॅश करून घ्यायच्या आहे। आता याला मी छान मॅश करून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला यात बेसन पीठ घालायचं आहे। हा पदार्थ अगदी छान चटपटीत तयार होण्यासाठी यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे, पाव चमचा आमचूर पावडर घालायची आहे, पाव चमचा हळदी पावडर घालूया, अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, पाव चमचा गरम मसाला घालायचे आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची, 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आणि 1 वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर ऐवजी तुम्ही ते पालक किंवा मेथी सुद्धा वापरू शकता। आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्यात पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्ये सुरुवातीला याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीसाठी पीठ तयार करून घेतो तशाच थिकनेसचं आपल्याला हे पीठ अशा पद्धतीचं तयार करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपलं तयार झालं, यापासून आपल्याला पराठा तयार करून घ्यायचा आहे। ज्या साईजचा तुम्हाला पराठा तयार करायचा असेल त्या साईजचा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि त्याचा अशा पद्धतीने आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण याला लाटून घेऊया। आता हा तयार करून घेतलेला उंडा आपल्याला गव्हाच्या पिठामधून अशा पद्धतीने बुडवून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे। इथे आज आपण पावभाजी पराठा तयार करणार आहोत। हा पराठा तर इतका चविष्ट तयार होतो, लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील, एवढा मस्त लागतो। आता हा पराठा मी छान लाटून घेतलाय। आता आपण याला भाजून घेऊया। त्यासाठी तवा छान गरम करून घेतलाय। आता हा पराठा तव्यावरती घालायचा आहे। पराठ्याची एक साईड थोडीशी भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने यावरती तूप घालायचंय आणि पराठ्याला छान लावून घ्यायचंय। तुपाऐवजी बटरचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता। एक साईड छान भाजून झाली पराठ्याची, याला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि मस्त असा दोघी बाजूंनी हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा। इथे मी हा पराठा छान दोघी साईडने छान भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। तयार झाला इथे आपला हा पावभाजी पराठा। चवीला एवढा चविष्ट तयार होतो। जर तुम्ही एकदा बनवला तर प्रत्येक आठवड्याला तुम्ही हा पराठा बनवाल, इतका मस्त बनतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी मेथीची भाजी घेतली। हिला मी 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतले आणि भाजी बारीक अशी कापून घेतलेली आहे। आता आपल्याला कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे। तूप गरम झाले, आता यामध्ये ही मेथीची भाजी घालायची आहे। भाजी आपल्याला 3 ते 4 मिनिटं तुपावरती चांगली परतून घ्यायची आहे।
अशी ही भाजी तुपामध्ये परतून घेतल्यामुळे भाजीचा कळवटपणा कमी होतो आणि तुपाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान लागतो। इथे मी भाजी 3 ते 4 मिनिटं तुपामध्ये चांगली परतून घेतली। आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। आता एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। 4 चमचे यात ताजं दही घालून घ्यायचं आहे आणि तुपातील परतून घेतलेली ही मेथीची भाजी यामध्ये घालायची आहे। आता 1 चमचा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची यात मी पेस्ट घातलेली आहे। 1 चमचा जिरं घातलं, पाव चमचा हिंग घातला, हिंगामुळे पदार्थाला चव खूप छान येते। पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेतलाय। 1 वाटी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। यावरून अंदाजा येतो यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालायचं आहे। जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। इथे मी याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे मी बॅटर तयार करून घेतलेला आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी पाणी इथे वापरलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। आता यावरती 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर चांगलं भिजलेलं आहे आणि बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। जर तुम्हाला बॅटर घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ शकता, पण मला हे बॅटर अगदी परफेक्ट वाटत आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचं आहे। इनो घातल्यामुळे हे बॅटर हलकं फुलकं होतं आणि त्यामुळेच आपला पदार्थ स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो। याला मी चांगलं मिक्स करून घेतलं। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। इथे आपण मेथीच्या भाजीची आप्पी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलं आणि यामध्ये तेल घातलं। आता आपल्याला 1-1 चमचा आप्प्यांचं बॅटर अशा पद्धतीने आप्पे मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून हे आप्पे 5 ते 6 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती एका साईडने भाजून घ्यायचे आहे। इथे मी बरोबर 5 मिनिटं ही आप्पी एका साईडने भाजून घेतली। आता आपण यांना पलटी करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे आप्पे एका साईडने भाजले गेलेले आहे। अशाच पद्धतीने सर्व आप्पे मी पलटी करून घेतलेले आहे। आता आपल्याला आप्प्यांची दुसरी साईड देखील अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे। इथे मी दोघी साईडने हे आप्पे भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊयात। तयार झाले इथे आपले मेथीचे आप्पे, चवीला अगदी छान लागतात। ज्या मुलांना मेथीची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, एवढे चविष्ट हे आप्पे तयार होतात। बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून स्पंजी आणि सॉफ्ट। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे। याची आपल्याला साल अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि याचा जो देठाचा भाग आहे तर तो कट करून घ्यायचा आणि याला आपल्याला अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचा आहे। आता याला मी छान कट करून घेतलेला आहे। आता हे पीसेस आपल्याला मोजून घ्यायचे आहे, तर इथे बरोबर 1 वाटी एवढे हे दुधी भोपळ्याचे पीसेस आहेत। आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही ते वापरू शकता। अर्धी वाटी ताजं दही यात घालायचं आहे। आता यामध्ये 3 हिरवी मिरची, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालायचं आहे। कोथिंबीर घालायची आहे आणि पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला अशा पद्धतीने याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे आपली ही पेस्ट मस्त तयार झालेली आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात। तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघू शकतात, अशा पद्धतीची आहे आणि यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची, पाव चमचा हिंग घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला छान मिक्स करून घ्यायचे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा इनो घालायचा आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला वेळ न वाया घालवता यापासून पदार्थ तयार करायला घ्यायचे। त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतला आणि तव्याला तेल लावून घेतलं। आता हे तयार करून घेतलेलं बॅटर आपल्याला अशा पद्धतीने तव्यावरती घालून घ्यायचंय आणि याचे छोटे छोटे आपल्याला पॅनकेक तयार करून घ्यायचे। असे हे पॅनकेक तयार करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे।
बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालायचे आणि थोडेसे मकीचे दाणे यावरती घालून घ्यायचे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे पॅनकेक छान एका साइडने भाजून घ्यायचे। पॅनकेक एका साइडने भाजून झाल्यावरती वरची बाजू छान याची अशा पद्धतीने कोरडी होते। यावरनं समजायचं हे छान भाजून झालेले आहे एका बाजूने। आता आपण याला पलटी करून घेऊयात आणि दुसरी साइड सुद्धा आपल्याला याची छान भाजून घ्यायची आहे। इथे मी हे पॅनकेक दोघी साइडने छान भाजून घेतलेले आहेत। आता आपण यांना अशा पद्धतीने पुन्हा पलटी करून घेऊयात। आता हा पदार्थ आणखी चविष्ट तयार होण्यासाठी यावरती किसून घेतलेलं चीज घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यावरती आपण चिली फ्लेक्स घालून घेऊया। आता झाकण ठेवून आपल्याला चीज मेल्ट होईपर्यंत फक्त 1 सेकंद यावरती झाकण ठेवायचे। तुम्ही बघू शकतात 1 सेकंदानंतर मस्त चीज असं यावरती मेल्ट झालेलं आहे। आपला हा पदार्थ छान तयार झाला। याला आपण काढून घेऊया। तयार झाले इथे आपले हे दुधी भोपळ्याचे पॅनकेक। चवीला तर अगदी छान लागतात। तुम्ही हे पॅनकेक नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकतात। प्रकार क्रमांक 5। हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ घेतली, 2-3 वेळेस तिला पाण्याने वॉश करून घेतलं आणि ही डाळ मी 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। आता डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीने नितळून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही मुगाची डाळ वाटून घ्यायची आहे, तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं। यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे। इथे मी 2 हिरव्या मिरचीचे काप आणि 1 इंच आलं यामध्ये घातलेलं आहे। 1 वाटी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे। तुम्ही या मिश्रणाची थिकनेस बघून या अशा पद्धतीची आहे। आता यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे 2 चमचे रवा घालून घ्यायचा आहे। इथे तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही रवा वापरू शकता। पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे। पाव चमचा यामध्ये लिंबू पावडर घालून घ्यायची आहे। लिंबू पावडर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा। 2 चमचे यामध्ये कच्चं तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे हा पदार्थ मऊ लुसलुशीत स्पंज आणि सॉफ्ट तयार होतो। याला मिक्सरमध्ये आपल्याला पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही पुन्हा या बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे आणि हे मिश्रण तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी पाणी हे वापरलेलं आहे। आता या बॅटरवरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी याला आपल्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ताटामध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं आणि ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे। यामध्ये 1 रिंग ठेवायची आहे। जर रिंग नसेल तर डब्याचं झाकण वापरलं तरी देखील चालेल। पाणी आपल्याला अशा पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम झाल्यावरती यावरती आपल्याला तेल लावून घेतलेलं हे जे ताट आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला ढोकळा स्टीम करण्याआधीच करायची आहे। इथे आपलं हे बॅटर सुद्धा चांगलं रेस्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे। पटकन आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। असं हे बॅटर मिक्स करून घेतल्यानंतर वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला हे बॅटर ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला 7 ते 8 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे। इथे मी ढोकळा शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त टम्म फुगलेला आहे। आता आपण ढोकळा चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ ढोकळा चांगला शिजलेला आहे। आता हा ढोकळा आपण हलका थंड करून घेऊयात। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला ढोकळ्यासाठी एक फोडणी तयार करून घ्यायची आहे। पॅन मध्ये 3 छोटे चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे। 4 ते 5 हिरवी मिरची घालायची आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे। आता कढीपत्ता आणि हिरवी मिरची आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे आपली आता ही फोडणी तयार झाली। गॅस बंद करून घ्यायचा आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे। आता आपण ढोकळा कट करून घेऊयात। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असा तयार झालेला आहे। ढोकळ्याचे तुम्हाला हवेत असेल लहान किंवा मोठे पीसेस तुम्ही तयार करून घेऊ शकता। आता मी तुम्हाला यातील एक पीस काढून दाखवते। तुम्ही बघू शकतायत ढोकळा अतिशय छान स्पंजी सॉफ्ट मऊ असा तयार झालेला आहे। छान अशी या ढोकळ्याला जाळी पडलेली आहे। हा ढोकळा दिसायला एवढा सुंदर दिसत आहे त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6।
पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहे। हे मूग 2-3 वेळेस मी पाण्याने वॉश करून घेतलेले आहे। हा पदार्थ जास्त पौष्टिक तयार होण्यासाठी अर्धी जुडी पालक घेतलेला आहे। पालक मी इथे वॉश करून घेतला आणि नंतर बारीक याला कापून घेतलेला आहे। आता हे सर्व मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। यामध्ये बारीक कापून घेतलेला हा पालक घातला, 1 वाटी कोथिंबीर घातली, 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या घालायच्या, 1 इंच आलं घालायचंय, 1 चमचा यामध्ये जिरं घातलं, 4 हिरव्या मिरच्या घातल्या आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण मूग आणि पालकचे डोसे बनवणार आहोत। त्यासाठी तवा इथे मी गरम करून घेतला आणि याला तेल लावून घ्यायचं आहे। आता 1 पडी डोस्याचं बॅटर तव्यावरती घालूया। याला अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपल्याला एका साइडने भाजून घ्यायचा आहे। डोसा एका साइडने भाजल्यावरती वरची बाजू अशा पद्धतीने याची कोरडी होते। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। आता डोस्याच्या कळा मोकळ्या करून घ्यायच्या आणि डोसा पलटी करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात डोस्याला छान जाडी पडलेली आहे। आता हा डोसा आपल्याला दुसऱ्या साइडने देखील भाजून घ्यायचा आहे। असा हा मुगाचा आणि पालकाचा डोसा चवीला छान लागतो आणि भरपूर सारे प्रोटीन्स युक्त तयार होतो। इथे मी हा डोसा दोघी साइडने छान भाजून घेतला। आता आपण याला काढून घेऊया। तयार झाला इथे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा मूग आणि पालकचा डोसा चवीला अगदी छान लागतो आणि भरपूर सारे प्रोटीन्स युक्त तयार होतो। तुम्ही हा डोसा नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकता। प्रकार क्रमांक 7। हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी चण्याची डाळ घेतली। हिला 2 ते 3 वेळेस आपल्याला चांगलं वॉश करून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये भांडं भरून पाणी घालायचं आहे आणि 2 तास ही डाळ भिजण्यासाठी ठेवायची आहे। आता आपण या पदार्थासाठी मसाला बनवणार आहोत। तर पॅन मध्ये 2 लवंग घेतलेले आहे, 1 इंच दालचिनी घेतली, 1 चमचा बडीशोप घेतली, 1 चमचा जिरं घेतलं आणि 1 चमचा धणे घेतले। आता हे सर्व मसाले 1 ते 2 सेकंद आपल्याला भाजून घ्यायचे आहे। इथे मसाले भाजून झालेले आहे। मसाले थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता इथे मी 1 मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये आपल्याला 2 नंदुरबार मिरची घालायची आहे आणि 2 काश्मीरी मिरची घालायची आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। भाजून घेतलेला मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि अशा पद्धतीची बारीक याची पावडर तयार करून घेतली। आता या पदार्थासोबत खाण्यासाठी एक चटपटीत चटणी बनवूया। त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घातलं, त्यामध्ये 1 चमचा चण्याची डाळ घातली। चण्याची डाळ हलक्या गुलाबी रंगावरती परतून घेतली। आता यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे। दोघीही डाळी छान परतून घेतलेल्या आहे। आता यामध्ये 1 छोट्या साईजचा कापून घेतलेला कांदा घातला। कांदा हलक्या गुलाबी रंगावरती परतून घेतला। यामध्ये 1 छोट्या साईजचं पिकलेलं टोमॅटो घातलं आणि 3 लाल सुक्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहे। आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे सर्व जिन्नस तेलावरती परतून घ्यायचे आहे। आता टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालं। याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलं। मिश्रण थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। यामध्ये 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घालायच्या, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आपल्याला ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे। आता चटणीला फोडणी देण्यासाठी पॅन मध्ये 3 छोटे चमचे तेल घातलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घातलं, 2 लाल सुक्या मिरच्या घातल्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आणि चिमूटभर हिंग घातला। आता ही तयार करून घेतलेली फोडणी आपल्याला या चटणीवरती ऍड करून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही टोमॅटोची चटणी। आता इथे 2 तास झालेले आहे आणि चण्याची डाळ देखील भिजलेली आहे। आता डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे। या डाळमधील 4 चमचे आपल्याला डाळ अशा पद्धतीने सेपरेट काढून घ्यायची आहे। ही डाळ का बाजूला काढली ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालायची आहे। इथे मोठं मी भांडं घेतलं आहे, त्यामुळे सर्वच डाळ यामध्ये घालून घेतली। 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता डाळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीची थोडीशी रेवाळ टेक्स्चरवरती आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। आता वाटून घेतलेली डाळ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे। पाव चमचा हळदी पावडर घालूयात आणि तयार करून घेतलेला हा सर्व मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे। आपण जी डाळ बाजूला सेपरेट काढून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे।
अशी अख्खी डाळ घातल्यामुळे जेव्हा आपण हा पदार्थ खातो आणि डाळ दाताखाली येते तेव्हा चवीला हा पदार्थ खूप छान लागतो। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आज आपण चण्याच्या डाळीचा वडा बनवणार आहोत। तर ज्या साईजचा तुम्हाला वडा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। सुरुवातीला गोलाकार शेप याला देऊन घ्यायचा आणि बोटांनी याला अशा पद्धतीने एकसारखं थापून घ्यायचं आहे। इथे मी हा वडा थापून घेतलेला आहे। इथे मी हे सर्व वडे अशाच पद्धतीने तयार करून घेतले। आता आपण यांना फ्राय करून घेऊया। वडे फ्राय करण्यासाठी तेल इथे मी गरम करून घेतलंय। आता यामध्ये वडे घालून घ्यायचे आहे। जर तुमची कढई मोठी असेल तर एका वेळेस 4 ते 5 वडे सुद्धा तुम्ही ते फ्राय करून घेऊ शकता। आता हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। वड्यांची एक साइड फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साइडने यांना फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकतायत अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहे। हे वडे दिसायला एवढे अप्रतिम दिसतात त्यापेक्षा चवीला तर अगदी छान लागतात। बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट असे हे वडे तयार होतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।